नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे आपण स्तोत्र कायम म्हणतो. तर ह्याचं मिनिंग म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर गुरु म्हणजे आपण गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू म्हणजे ब्रह्मा आणि विष्णू, गुरुदेव महेश्वरा, ब्रह्मा विष्णू महेश या तिघांना, हे तिघं जेव्हा अनसुया मातेजवळ गेले होते त्यावेळेस, मागच्या व्हिडिओमध्ये मी याची गोष्ट तुम्हाला सांगितली आहे, पण यावेळेस थोडक्यात तुम्हाला सांगते की अनसुया मातेकडे जेव्हा गेले होते तेव्हा ते लहान मूल बनून गेले आणि अनसुया मातेनं त्यांना जेवायला नाऊ माखू वगैरे घालून त्यांनी आईची माया त्यांना दिली. आणि पुढे हे तिघही दत्तगुरूच्या नावानं ओळखले जाऊ लागले. दत्तगुरूंना 3 मुख आहेत, ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, आणि आपण त्यांची स्तुती करतो. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश या तिघांची आपण आराधना करतो. वेगवेगळ्या आपण आराधना करत नाही, तर एकत्रित आराधना करता यावी म्हणून हे स्तोत्र म्हणजे हे गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा हे आपण म्हणतो. आपण गुरुदेवांची स्तुती करतो, आपण त्या तिघांना गुरु मानतो. तर गुरु ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याबद्दल ही स्तुती सांगितली आहे. तुम्ही परब्रह्म आहात. तुम्ही ब्रह्मा हे या पृथ्वीचे उत्पत्ती म्हणजे या जगाची उत्पत्ती ब्रह्माच्या नाभीतून झाली असं म्हणतात. तर विष्णू हे पालनहार आहेत. पूर्ण जगाचा, अख्ख्या विश्वाचा पालक म्हणजे आपले कसे आई वडील आहेत तसं ते आपल्या जगाचा ते पालक म्हणजे आई वडील आहेत. आणि महेश हे रक्षण करतात म्हणजे या पूर्ण जगाचा ते रक्षण करतायत. तर पालन करता म्हणजे की या पूर्ण जगाचं पालनहार ते करतात. विष्णू आणि शंकर म्हणजे भगवान महेश हे या जगाचा पूर्ण रक्षण करतात असं मानलं जातं. तर तुम्ही तिघही साक्षात परब्रह्म आहात असं या स्तोत्रामधनं म्हटलं जातं. तर आपण काय म्हणतो, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा. प्रत्येक वेळेस आपण आपल्या गुरुजनांना गुरुजनांचा आदर करतो आणि आदरानं आपण पहिल्यांदा म्हणताना त्यांच्याबद्दल काही स्तुती करताना आपण हे स्तोत्र आपण पहिल्यांदा म्हणतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा, आणि याबद्दल तुम्हाला आणि काही माहीत असेल तर तुम्ही या कमेंटमध्ये सांगा, कमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तर त्यासाठी तुम्ही लाईक करा. आणि काही तुम्हाला माहीत असतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये विचारा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत जय गुरुदेव दत्त.